समजा एखादा वन्य प्राणी एखाद्या इमारतीत, एखाद्या वस्तीत किंवा रहदारीच्या ठिकाणी शिरला तर अर्थातच भीती पसरते। मग त्याला पकडण्यासाठी, त्याला जेरबंद करण्यासाठी सापळा रचला जातो। एका पिंजऱ्यामध्ये एक शिकार ठेवली जाते। मग तो वन्य प्राणी त्या शिकारीच्या मोहाला बळी पडून त्या सापळ्यात अडकतो, ट्रॅप होतो। आपण तसंच करायचं, विरोचकाला ट्रॅप करायचं। म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की विरोचक काय करतोय हे आपल्याला जर जाणून घ्यायचं असेल तर आपण मुद्दाम त्याच्यासमोर शिकार टाकायची। हो, विरोचक त्याची शक्ती वापरण्याआधीच, त्यानं कोणाला वश करण्याआधीच त्याला वश झालो असं दाखवायचं। तुझे सांगेल ते करायचं, असं दाखवायचं की आपण त्याच्या शक्तीला अधीन झालो आहोत। थोडक्यात आपण वश होण्याचं नाटक करायचं, आपोआप सत्य बाहेर येईल। बाबा, प्लॅन चांगला आहे तुमचं, पण यात रिस्क आहे खूप मोठी। हो, रिस्क तर आत्ताही आहे, आणि हे रिस्क तर घ्यावीच लागेल। कदाचित तुम्हा तिघांवरती विरोचकाच्या शक्तीचा उपयोग होणार नाही, आणि मी तन्मय आणि तेजसला ही रिस्क घेऊ देणार नाही। मी स्वतःच ही रिस्क घेईन। मी संधी साधून विरोचकाच्या समोर जाईन, अशी परिस्थिती निर्माण करेन की रूपाली मला वश करायला जाईल, आणि मी तिला वश झालो असं नाटक करेन। तिच्या कोटात सामील होईल आणि सगळी माहिती काढून घेईन। नाही बाबा, मी तुम्हाला असं काही करू देणार नाहीये। का बाबा, हे सगळं आपण बोलतोय तेवढं सोपं नाहीये। तुमच्या जीवाचा प्रश्न आहे, यात खूप मोठा धोका आहे। नाही, आपण दुसरा काहीतरी मार्ग काढूया। बाबा, मला नेत्राचं पडतंय, आपण दुसरा काहीतरी मार्ग शोधूयात, कारण यात खरंच खूप मोठी रिस्क। अरे काय दुसरा मार्ग काढणार आहात तुम्ही? आत्ता आपण दुसरं काहीही करू शकत नाही, आणि आपल्याकडे तेवढा वेळही नाहीये। शेखर, केतकी आणि फाल्गुनी आधीच विरोचकाला वश झालेत। त्यात तुम्ही हे वश होण्याचं नाटक करायला गेलात आणि खरंच वश झालात ना, तर खूप मोठी अडचण निर्माण होईल। असं काहीही होणार नाही, मुळात मी त्याला वशच होणार नाही। प्लीज नाही म्हणू नका, आपल्याकडे दुसरा काही पर्याय नाही आहे। तुम्ही लक्षात घ्या, रुपाली, फाल्गुनी आणि केतकीला किती दिवस जिवंत ठेवेल आपल्याला माहिती नाही। त्या दोघींचं आणखीन काही वाईट होण्याआधीच आपल्याला पावलं उचलावी लागतील। आता एका मागोमाग एक सगळ्यांचीच अवस्था फाल्गुनी आणि केतकीसारखी होईल, खूप मोठा अनर्थ होईल। बाबा, पण नेत्रा, आपण व्यवस्थित प्लॅनिंग करूया ना, सगळ्या शक्यता पडताळून पाहू। पण पाऊल तर हेच उचलावं लागेल। आपण एवढा पात केलाय खरा, पण घरचे जेवतील की नाही माहित नाही मला। काय झालं? कसल्या विचारात आहेस? आत्या, मला अजूनही वाटतं बाबांनी एवढा मोठा धोका पत्करायला नको। पण मला वाटत नाही आता शेखर माघार घेते। पण आपल्याकडे अजून कोणताच मार्ग नाहीये का? शेखर मगाशी खूप आत्मविश्वासाने बोलत होते। मला असं वाटतं त्यांनी जे ठरवले ते करतील। मला मान्य आहे की या सगळ्यात खूप मोठी जोखीम आहे, पण पुढे जावं लागेल ना। आत्या, हो, पुढे जायला हवं, पण असं नाही ना। बाबांच्या जीवाचा प्रश्न आहे।
एक वेळ तुम्ही किंवा मी जाणार असतो ना तर गोष्ट वेगळी होती, पण इथे बाबा आहेत. तुम्हाला माहिती आहे बाबा खूप साधे आहेत. मागे व्हा, मागे व्हा. आम्ही नाही होतो जवळ. तुम्ही प्लीज गळे सोडा. काकू सोडा एकमेकींना. शाबास. असंच करायचं. जर कोणी तुमच्या जवळ आलं तर एकमेकींचे गळे धरायचे. जीव गेला तरी चालेल, पण या त्रिनयनेच्या भक्तांना तुमच्या जवळ येऊ द्यायचं नाही. कळतंय? गुड. का असं करता ग? हा, कशासाठी? हा, का त्रास देताय त्या दोघींना? तुमच्यापैकी कोणीही जवळ गेलं तर त्या एकमेकींचा गळा दाबून जीव घेतील. चालणार आहे का? का त्यांना मारायचंच आहे तुम्हाला? तसं असेल तर सांगा मला. कशाला मी जपतेय? मीच जीव घेते ना त्यांचा. हा, केतकी काकू आणि फाल्गुनी ताईच्या केसाला सुद्धा धक्का नाही लावायचास. ही धमकी आहे की किंवा काय पाहिजे ते समज. त्या दोघी सुखरूप राहायला हव्यात. मग ते तू तुझ्या सैनिकांना सांग. जर या दोघी सुखरूप राहायला हव्या असतील तर यांच्याजवळ फिरकायचं सुद्धा नाही म्हणावं. कळलं? अरे वा. वाह, छान झालाय मसाले भात. गुलामांनो, भूक लागली ना? चला मग तुटून पडा, संपवून टाका सगळं. या. जनावर जनावर झालंय ग. उद्या सकाळीच रुपालीला वश होण्याचं नाटक करावं लागणार. देवी आईच्या कृपेनं सगळं ठरल्याप्रमाणे होते. तन्मय बाळा, ए तन्मय, काहीतरी खाऊन घे. नाही नको. मी तुझ्याकरता काहीतरी घेऊन येतो. डॅड, मी किती वेळा सांगितलं तुम्हाला, तुम्ही कोणीच नाही खाल्लंय. तन्मय, असं काय करतोयस? खाऊन घे काहीतरी. तुम्ही म्हणताय की फाल्गुनी वहिनी आणि केतकी काकूने 7 ते 8 जणांचं जेवण संपवलं. डॅड, मला सांगा, त्या दोघी सुद्धा आता विरोचकासारख्या राक्षस झाल्यात का? आय मीन, ते आता नॉर्मलला नाही येणार का कधीच? उगीच काहीतरी बोलू नकोस. मी तुझ्याकरता काहीतरी घेऊन येतो. नको डॅड,
फ्रीजमध्ये असेल काहीतरी, मी घेतो, खाऊन घेतो. नाही तू थांब, तू नको जाऊस, तू इथे शांतपणे बस, मी आणतो. आणि दरवाजा आतून लावून घे, मी आवाज द्यायशिवाय उघडू नकोस. येस. लावून घे. मी काल किचनमध्ये गेलो होतो तेव्हा रुपाली माझ्या मागावरती आली होती. तिने मला वश करण्याचा प्रयत्न केला. मी तिच्या डोळ्यात 5-6 सेकंदच पाहिलं, पण लगेच तिथून निघालो. आणि एका प्रकारे पुढे काही जे करायचंय त्याची प्रॅक्टिसच झाली. पण तिने तुम्हाला अडवलं नाही, जाऊ दिलं? नाही, तिने मला अडकवण्याचा प्रयत्न केला, पण मी थांबलोच नाही. याचा अर्थ विरोचक त्याची शक्ती तुमच्यावर नक्की वापरणार बाबा. याला कन्फर्म माझा ताबा हवाय, पण मला वेळेचा अंदाज आलाय, म्हणून मी त्याच्या शक्तीला अधीन होत नाहीये. पण मग आता पुढे काय करायचं? मला असं वाटतं की हीच योग्य वेळ आहे. आपण ठरवलेला प्लॅन एक्झिक्यूट करायची. मी मुद्दाम रुपालीच्या समोर जाईन आणि तिला वश झालो असं नाटक करेन. बाबा पण हे सगळं घडणार कसं? म्हणजे तुम्ही असं थेट विरोचकासमोर कसं जाणार आहे? काहीतरी कारण काढावंच लागेल. एक काम करतो, असे काही महत्वाचे पेपर्स डॉक्युमेंट बेडरूम मध्ये आहेत असं सांगून मी बेडरूम मध्ये जाईन. एकदा का मी बेडरूम मध्ये गेलो, रुपाली मला अडकवण्याचा नक्की प्रयत्न करणार. मला तरी हा प्लॅन ओके वाटतोय. तुम्हाला काय वाटतं? हे सगळं करावं तर लागेलच, पण तुम्ही काळजी घ्या. नेत्रा, बाबा ह्या सगळ्यात थोडी जरी चूक झाली ना तर खूप. तू काळजी करू नकोस, मी चुकणार नाही. माझ्या कुटुंबासाठी मला चुकून चालणार नाही. तर जिंकू किंवा मरू अशी स्थिती आहे. त्यामुळे आता आणखीन नको वेळ घालवायला, मी लगेच कामाला लागतो. पण तुम्ही कोणी माझ्या बरोबर येऊ नका, कारण रुपालीला जरा जरी संशय आला ना सगळा घोळ होईल. येतो मी. ऑफिसचे पेपर हवे होते.
बाबांना जाऊन 10 मिनिटं झाली आहेत. एव्हा ना बाबा यायला हवे होते. मी पटकन जाऊन बघून येऊ का? अगं नेत्रा, या सगळ्या गोष्टींना वेळ लागणार आहे. शेखरनी तिथे जाणं, विरोचकाला ही खात्री पटणं की शेखर वश झालेत, या सगळ्या गोष्टींना वेळ लागेल. एक काम करतो, मी जाऊन बघून येतो. नाही नको, तुम्ही थांबा, मी बघून येते. कोणीही जायची गरज नाही. विरोचकाला तसूभरही संशय आला ना, तर शेखर, फाल्गुनी आणि केतकी तिघांच्याही जीवाला धोका निर्माण होईल. पण मग आपल्याला कळणार कसं तिथे सगळं प्लॅनिंग प्रमाणे व्यवस्थित सुरू आहे की नाही? बिंडोक राजाध्यक्ष, या विरोचकाच्या गटात तुझं स्वागत आहे. मनापासून स्वागत. आता तू त्रिनयनेचा भक्त नाहीस, या विरोचकाचा सेवक आहेस. आता मी सांगेन तेच आणि तसंच तू करायचंस. मी तुला वश केलंय. मंद चिमणी, जिगरबाज बेवडी आणि बिंडोक राजाध्यक्ष हे त्रिकूट मिळून आता या राजाध्यक्षांच्या घरात वादळ उठवणार. नेत्रा माझ्या वशीकरणाच्या शक्तीला कमी लेखत होती, पण ही विरोचकाची शक्ती आहे. कुणीही हरवू शकत नाही विरोचकाला. आता नेत्राच्या सैन्यातल्या एकेकाला मी तिच्या विरोधात उभं करणार. ही मंद चिमणी आणि ही जिगरबाज बेवडी, या दोघींचा या घरात गोंधळ घालून झालाय. आता तुझी पाळी बिंडोक राजाध्यक्ष. जा खाली हॉलमध्ये जाऊन बस. मी येतेच आणि तुला आज्ञा देते. उठ. बाबा काय झालं? तिने पुन्हा तुम्हाला वर काय झालं? चिडून काय बघतोस माझ्याकडे? ए बिंडोक राजाध्यक्ष, उठ. थोबाड रंगव त्याचं. उठ. बाबा काय करताय तुम्ही हे? या बाईने काही केलंय का तुम्हाला? या बाईला मी तुझेच नाही. अरे तेजस, आत्ता नको, अरे please. या बाईला तू ओळखतेस? बाबा नाही, तू न्यायला हवं. ए काय बाबा 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 बाबा? हा हा बाप नाहीये तुझा, शेखर राजाध्यक्ष. तुझा बाबा कोण होता? अनिल म्हात्रे. तर
आता तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलंच असेल की शेखर माझा गुलाम झालाय. वश केलंय मी त्याला. आता मी सांगितलं तर तो थोबाडीतच काय, समोरच्याला गोळ्या घालून मारूही शकतो.